खरं तर न्याय मिळवण्यासाठी लढा द्यावाच लागेल. सरकार कोणतंही असो, कारण ही व्यवस्थाच आपली अशा पद्धतीची आहे की सर्वसामान्याला न्याय कसा मिळेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. आणि डॉक्टर संपदा आपली मुलगी आहे. आज मी या सगळ्या कुटुंबियाशी भेटलो, फोनवर मी ऑलरेडी बोललेलो होतो. परंतु मला असं वाटतं डॉक्टर संपदाच्या रूपानं अनेक मुली, अनेक महिला यांच्यावर असे प्रसंग येऊ शकतात किंवा आलेले असतील. म्हणून आपण संपदा मुंडेचं तसं पाहायला गेलं तर एक या व्यवस्थेशी लढता लढता झालेलं बलिदान असं म्हणता येईल याला. कारण हे बलिदान एका दबावाखाली वेगवेगळं काम, चुकीचे काम करायला भाग पाडणं, अशी जी व्यवस्था आहे आपली, हिच्या विरोधात लढणारी एक डॉक्टर आहे. आणि म्हणून हिला न्याय मिळायला पाहिजे, भूमिका निश्चित आहे. कुटुंबियात एक सर्वसामान्य कुटुंब आहे, हे शेतकरी कुटुंब आहे, सर्वसामान्य कुटुंब आहे. या कुटुंबातून एक मुलगी असं डॉक्टर होती. खरं तर अभिमानाची गोष्ट आहे गावासाठी, कुटुंबासाठी. असं झालेलं असताना त्या मुलीवर अशा प्रसंग होतं येणं हे दुर्दैवी आहे. पण निश्चित आम्ही सगळे मिळून या सगळ्या प्रसंगात या कुटुंबाबरोबर तर राहूच, पण तो डॉक्टर संपदा मुंडे यांना कसा न्याय मिळेल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करू. आता सरकारने एसआयटीची मागणी मान्य केली नाही केली मला माहिती नाही. एक सदस्य नेमला, तो एसआयटी म्हणून नेमला, पण तो नेमावा याच्यासाठी निश्चित आम्ही लढा देऊ. सरकारशी बोलू, माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलू, आणि मला असं वाटतं तेही न्याय देतील.